नमस्कार. मी दिलीप वाडीवसने मार्गदर्शक मातनी आपणास असं एक संदेश म्हणून देतो तुम्हाला की जसं आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवतो की आपलं चांगलं दिसलं पाहिजे म्हणून त्यासाठी आपण शरीर आपलं स्वच्छ ठेवतो. त्याचप्रमाणे आपला जो परिसर बी जसं स्वच्छ आपण ठेवला तर त्यासाठी आपल्या शरीरालासुद्धा त्या स्वच्छतेमुळे मदत होते आणि मनात एक वेगळीच भावना त्याच्यातून निर्माण होते. म्हणून परिसर स्वच्छ ठेवणे आणि आपला जो मौदा आश्रम आहे हा जो परिसर आहे खूप मोठा आहे. येणारे जो सेवक वर्ग आहे भरपूर प्रमाणात इथे येतो. त्यामुळे दररोज नाहीतरी 4-5 हजाराच्या जवळपास इथं सेवक येत असतात. शनिवारी रविवारी जास्त गर्दी असते. त्यामुळे साहजिकच आहे की कचरा वगैरे होते. पण परिसर स्वच्छ अगर राहिला तर ते जो पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो थोडा वेगळाच फील होते. म्हणून परिसर स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. स्वच्छ शरीर आणि स्वच्छ मन याप्रमाणे आपण म्हणतो तसं ठेवलं तर त्याच्यात भगवंत वास करतो असे पूर्वी लोक म्हणायचे. आणि ती गोष्ट खरी आहे की स्वच्छ परिसर म्हणजे स्वच्छ मन असते. म्हणून परिसर स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी मानवी मदत असणे खूप गरजेचे आहे. म्हणल्यानं होणार नाही, ते करावे लागेल की वास्तवात आणावे लागेल, उतरावं लागेल, त्यामुळेच ते होईल. म्हणून जास्तीत जास्त संख्येने परिसराची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे घाण कचरा वगैरे होणार नाही आणि आपला जो मौदा आश्रमचा जो परिसर आहे हा स्वच्छ राहील. त्या हिशोबानं आपल्याला संदेश आहे आणि माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने सेवकांनी येऊन सेविकाताईंनी येऊन परिसरात स्वच्छता ठेवावी. आणि जेव्हा आपण इथं येतो तर एक आपलं कर्तव्य म्हणून आपण घाण नाहीच केली पाहिजे. जसं परिसरात आपण येतो केर कचरा वगैरे जो इकडे तिकडे फेकतो, आपण स्वतः आपल्यापासून अगर सुरुवात केली तर तो त्याच्या जास्त प्रमाणात कचरा होणार नाही. त्याची योग्य विल्हेवाट लावली किंवा कचरा पेटीतच अगर टाकला तर जे स्वच्छ करणारे जे सेवक आहेत त्यांना तेवढी जास्त तकलीफ होणार नाही. याची सुद्धा दक्षता सेवकांनी घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि स्वच्छ शरीराप्रमाणे परिसरसुद्धा स्वच्छ ठेवणे ही सेवकांची जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. आपल्याला एवढीच विनंती करतो मी की मौदा आश्रम परिसरातील आता 26 जानेवारीला खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त इथं भरपूर 10 ते 15 लाखाच्या वर जवळपास सेवक येतात. तर त्यासाठी आपल्याला श्रमदानाची खूप गरज आहे. इथे भरपूर कामं आहेत. परिसर स्वच्छ करणे आहे आणि रंगरंगोटीसुद्धा करणे आहे. म्हणून जास्तीत जास्त सेवकांनी इथे येऊन श्रमदानाची साठी मदत करावी एवढी आपणास विनंती करतो आणि आपला शब्दाला विराम देतो. नमस्कार.